नमस्कार मित्रांनो, काव्यमनचा आजचा भाग आहे. तुम्हा सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. खूप दिवसानंतर खरं तर मी कवितेचा व्हिडिओ शूट करते, काव्यमनचा व्हिडिओ शूट करते आणि आज खूप एक वेगळी कविता मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. पण कवयित्री परिचित आहेत, अरुणाताई ढेरे यांची कविता आहे. अ, कवितेचं नाव आहे नामा निराळा. मला असं सांगावंसं वाटतंय, कविता सादर करण्याच्या आधी सांगावंसं असं वाटतंय, की ही कविता खरं तर सादर करण्यासारखी मला वाटत नाहीये. पण माझी इच्छा फार आहे, की मी ही कविता अ, ऐकवू तुम्हा सगळ्यांना. अ, कविता खरं तर कशा पैदा होतात किंवा कशा लिहिल्या जातात, त्यामागे लेखकाच्या किंवा कवयित्री, कवींच्या काय भावना असतात, कसे त्यांना शब्द सुचत असतील, कशा त्यांच्या भावना अ, फुटत असतील किंवा कसं एखाद्या कवितेचा जन्मच मुळात कसा होत असेल, हे कुठेतरी खूप सटली सांगणारी ही कविता मला वाटतंय. खूप तिखट शब्द आहेत, खूप उत्कट भावना आहेत. पण कविता फार सुंदर आहे. फार, फार सुंदर आहे. सादर करण्यासारखी नाही, पुन्हा मी सांगते. पण माझी इच्छा फार आहे सादर करण्याची. मागच्याच आठवड्यात एक कविता मी लिहिली. Facebookवरती पोस्ट केली आणि कविता ती कुठून सुचली मला काहीही सांगता येत नाहीये. पण त्या कवितेच्या खाली बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स आल्या, की कविता फार सुंदर आहे, पण हे निराशाजनक भाव का? कवितेतून निराशाजनक भाव का दिले जातात? आता या प्रश्नाला खरं तर माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. अजूनही नाहीये. ती मला सुचली, ती मी तशी एका मिनिटभरात उतरवली. जशा भावना मनात येत होत्या तशी ती उतरवली. बऱ्याच जणांना ती आवडली, बऱ्याच जणांना ती निराशाजनक वाटली. त्यानंतर कुठेतरी मी ही कविता अरुणाताई ढेरेंचं मंत्राक्षर नावाचं पुस्तक चाळत होते आणि आय केम अक्रॉस धिस पोएम आणि मला ही इतकी फील झाली आहे कविता. कवितेचं नाव आहे नामा निराळा आणि शब्द किंवा भावना कशा एखाद्या लेखकाच्या किंवा लिहिणाऱ्याच्या समोर उभे राहतात आणि त्या लिहिणाऱ्या व्यक्तीकडे त्या त्या शब्दांना उतरवण्या पलीकडे मला नाही वाटत काही दुसरा पर्याय त्यांना त्या एका क्षणात सुचत असेल. तर तशीच ती कविता होती आणि तशीच ही कविता आहे. दोन्ही कविता मी तुम्हाला ऐकवते. पहिले अरुणाताई ढेरेंची नामा निराळा नावाची कविता ऐकवते. सादर मला करता येणार नाही. मी तुम्हाला आहे तशी ती वाचून दाखवतेय. तुम्हाला कविता कशी वाटते ते तुम्ही कळवा आणि ह्याच्यानंतर मी जी मागच्या आठवड्यात लिहिली कविता, ती तुम्हाला ऐकवते. दोन्ही कविता तुम्हाला कशा वाटतायत त्या तुम्ही कळवा. पहिली कविता अरुणाताई ढेरेंची, नामा निराळा नावाची. बलात्काराला सज्ज झालेल्या पुरुषासारखा शब्द उभा तिच्या समोर, एका एकट्या संध्याकाळी अचानक. त्याने रोखलेल्या सगळ्या वाटा तिच्या मनाच्या. ती हलू नाही शकत, नाही किंचाळू शकत आहे. फक्त बघत राहते त्याच्या डोळ्यातील हिंस्र चमक. तिचे सर्वस्व असते त्यावेळी फक्त एक भरलेले मन. थडथडून उडणाऱ्या धमन्या किंवा भीती छाती फोडणारी. एक उग्र नकार कोंडलेला घशात, वस्त्रांसारखी जाणीव गळून गेलेली. अनत्वचा त्याच्या दृष्टीला आरपार वाट देणारी. आता तो येईल पुढे, तसूने वखवखून झडप घालील, करील पार चोळामोळा किंवा साप खेळवतो बेडकाला तसा सावकाश खेळवील. लुकलुकती जीवनेच्छा डोळ्यात ठेवून ती धडपडेल आधी, मग तिला शरण जावेच लागेल. अशा जबरी संभोगातून पुढे जन्माला येईल कदाचित एखाद्या अपुऱ्या दिवसांची विकृत कविता आणि तिचे सगळे आयुष्यच त्या सर्जनामागे फरफटत जाईल. शब्द मात्र राहील नामा निराळा, सगळ्या विधी निषेधांपलीकडे. एखाद्या एकट्या संध्याकाळी नव्या उत्कंठेच्या दारात सगळ्या वाटा रोखून सावधपणे दत्त म्हणूनही उभा राहील. पहिल्यांदा ही कविता जेव्हा मी वाचली तेव्हा मला फार खरं तर भयंकर कविता वाटली, की असे इतके भयंकर विचार किंवा इतके अतिविचार कुठून आले असतील अरुणाताईंच्या मनात. काय त्यांच्या मनात इतकी घुसमट किंवा घालमेल झाली असेल, की अशा अशा शब्दांचा किंवा अशा परिस्थितींचा त्यांना कविता लिहिण्यासाठी उपयोग करावासा वाटला. पण कुठेतरी या कवितेचा अर्थ समजून घेताना त्यामागची इंटेन्सिटी समजण्याचा विचार माझ्या मनात आला आणि नंतर पुन्हा मी ती कविता वाचली. मग असं लक्षात आलं, की अरुणाताई या कवितेतून वेगळं असं काही सांगत नाहीयेत. फक्त एवढं म्हणतायत, की शब्द कधी-कधी
लिहिणाऱ्या व्यक्तींच्या समोर देवासारखे उभे राहतात किंवा कधी कधी ते दानवांसारखे भासतात. कधी कधी ते इतके उग्र असतात की लिहिणाऱ्या व्यक्तींना सुद्धा त्या भावना किंवा ते शब्द कसे सुचतात, का सुचतात या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडेही नसतात. आणि कधी कधी ते शब्द किंवा त्या भावना इतक्या सुंदर असतात, इतके मन प्रसन्न करणाऱ्या असतात, मन प्रसन्न करणारे शब्द असतात की ते कधी देवानुरूप भासतात. कविता समजून घेणं, लिहिणं किंवा सादर करणं ही खूप मोठी कला आहे असं मला वाटतं. आणि त्याकरता तितकं तसं हळवं मन असावं लागतं. कवितेला खूप काही देण्याची इच्छा असावी लागते. तर कुठेतरी कविता आपल्याला बदल्यात आनंद देते किंवा समज देते. आरती प्रभूंची कविता मी बऱ्याचदा अशा वेळी वापरते. आरती प्रभू म्हणतात की कविता खूप काही देण्याआधी खूप काही तुमच्याकडून मागते. तुमचा वेळ, तुमची समज, तुमची इच्छा मागते आणि त्यानंतर तुम्हाला जे द्यायचंय ते ती देते. ही झाली अरुणाताई ढेरेंची कविता. आता मी जी कविता मागच्या आठवड्यात लिहिली ती तुम्हाला सहज अगदी ऐकवते. कवितेचं नाव आहे अस्तित्वाचा फेरा. आयुष्य कधीच कोणाचं सरळ सोपं नसतं. आयुष्य कधीच कोणाचं सरळ सोपं नसतं. सोपं नसतं म्हणूनच ते कदाचित एका मनुष्याचं असतं. गण देव असो वा राक्षस, भोग जन्म मनुष्यच. गण देव असो वा राक्षस, भोग जन्म हा मनुष्यच. कर्म कुठचेही असो, मागचे पुढचे, फेडणे इथेच असंच. नको पाप पुण्य, नको नको जन्म मरणाचं वर्तुळ. नको पाप पुण्य, नको नको जन्म मरणाचं वर्तुळ. एकदाच काय ते सगळं भोगून घ्यायचं, दे देवांगी बळ. मागच्याचा आता या जन्मी, याच पुन्हा पुढच्या. मागच्याचा आता या जन्मी, याच पुन्हा पुढच्या. कशाला हवेत भावनिक खाते, मनी याच्या त्याच्या. एकटे आलो एकटे जाणार, यात कसली शंका. एकटे आलो एकटे जाणार, यात कसली शंका. का मग त्या गुंतवणुकी, नाती जपण्याचा डंका. प्रेम असू दे पण ते व्योम, पृथ्वी, वायू, आप, तेज तत्वांची. प्रेम असू दे पण ते व्योम, पृथ्वी, वायू, आप, तेज तत्वांची. कशाला माणसं जोडणं आणि मन जपणं मोकळ्यात निरंशी. आयुष्य सोपं नसतं, मग ते असं ओढून ताणून बनवावं का. आयुष्य सोपं नसतं, मग ते असं ओढून ताणून बनवावं का. हा जन्म पुरे बास आता, रोज देवाकडे असं मागत बसावं का. हा जन्म पुरे बास आता, रोज देवाकडे असं मागत बसावं का. तर ही कविता मी अशीच सुचली मला आणि लिहिली. पण बऱ्याच जणांना ती खूप नकारात्मक वाटते किंवा निराशाजनक अशी वाटतेय. कुठेतरी फक्त डिटॅचमेंट माणसामध्ये असावी असं सुचवण्याचा माझा प्रयत्न आहे. पण प्रत्येकाला कविता फार वेगळी दिसते असं मी नेहमी म्हणत आली आहे. आजच्या या दोन्ही कविता फार उत्कट आहेत. तुम्हाला कशा वाटल्या त्या तुम्ही जरूर कळवा. नवीन वर्ष सुरू झालंय. नववर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा. नववर्ष सुख, समृद्धी, समाधानाचं जावं. सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होत. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. काव्यमनचा या वर्षीचा पहिला भाग आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही जरूर कळवा. काव्यमनला साथ देत आला आहात, अशीच साथ पुढेही देत चला. आणि या चॅनलवरच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा.